शहरातील डेंगळे पुलाखाली काही वेळापूर्वी एक मृतदेह वाहत जात असल्याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला मिळालेली होती आणि त्यानंतर आता हा जो मृतदेह आहे तो बाहेरही काढण्यात आलाय। खरं तर ही डेड बॉडी जी आहे ती एका महिलेची असल्याची माहिती मिळते आणि आता मी याच परिसरात उभी आहे जिथे हा मृतदेह सापडला। इथे ज्या ठिकाणी हे बगळे बसल्याचं दिसतंय त्याच ठिकाणी त्याच परिसरामध्ये खरं तर हा मृतदेह जो आहे तो अडकलेला होता आणि जो काही अंदाज व्यक्त केला जातोय त्यानुसार जवळपास 5-6 दिवसांपूर्वी ही महिला जी आहे तिने कदाचित पाण्यात उडी मारली असेल किंवा जी काही घटना घडली असेल ही 5-6 दिवसांपूर्वीची असू शकते। कारण तिथून पुढच्या काळात जर आपण बघितलं तर हा मृतदेह मोठ्या प्रमाणात डिकंपोज झालेला आहे। त्याचबरोबर मृतदेह अनेक दिवस पाण्यात असल्यामुळे पूर्ण पाण्याने फुगलेला आहे आणि त्यानंतर हा मृतदेह या ठिकाणी वर आलेला होता, जो इथल्याच काही स्थानिकांनी पाहिला आणि त्यानंतरची माहिती जी आहे ती पोलीस स्टेशनला दिलेली होती। त्यामुळे कदाचित 12 तारखेला पुण्यातल्या भिडे पुलाच्या जवळ असलेल्या पुलावरून एका महिलेने पाण्यामध्ये ती महिला कोसळल्याची माहिती मिळालेली होती। ती बातमी सुद्धा आपण कव्हर केलेली होती आणि त्यावेळेस मात्र अग्निशमन दलाने जवळपास 1-1.5 तासांचं शोधकार्य केल्याच्या नंतरही तिथून कुठलाही मृतदेह सापडलेला नव्हता किंवा कुठलीही महिला त्या ठिकाणी आढळलेली नव्हती। त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जातोय की कदाचित ती जी बेपत्ता महिला आहे ही बॉडी त्याच महिलेची असू शकते, असा केवळ एक अंदाज व्यक्त केला जातोय। खरं तर त्या दिवशी अग्निशमन दलाच्या जवानांचंही असं म्हणणं होतं की त्या परिसरामध्ये पाणी इतकं कमी आहे, म्हणजे अगदी 3-3.5 फुटांचं पाणी आहे, त्यामुळे त्या एवढ्या कमी पाण्यामध्ये कुठलाही व्यक्ती हा बुडून जाऊ शकत नाही, वाहून जाऊ शकत नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता। मात्र त्यानंतर आता या महिलेचा जो काही मृतदेह सापडलाय त्यावरून कदाचित ही महिला तीच असण्याची शक्यता आहे। कदाचित ही महिला गाळात वगैरे अडकलेली असेल आणि त्यामुळे त्या दिवशी अग्निशमन दलाला ही महिला त्यावेळेस सापडली नाही असं कदाचित असू शकतं, असा अंदाज व्यक्त केला जातोय। अर्थातच अजूनपर्यंत या मृतदेहाची ओळख पटलेली नाहीये। मात्र ज्यांनी हा मृतदेह बाहेर काढला त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, तुम्ही हा मृतदेह बाहेर काढलात, काय वाटतं अंदाजे किती दिवसांपूर्वीचा हा मृतदेह असू शकतो? मी जीवरक्षक राजेश काची। हा मृतदेह कमीत कमी डिकंपोज झाल्यामुळे 5-1 दिवसाचा असू शकतो। ते मला फोन आला की नदीपात्रात मृतदेह अडकलेला आहे वाहत येऊन। मग मी जाऊन मृतदेह काढून बाहेर ठेवला। तिच्या अंगावर लाल चुडीदार असा ओढणी सकट आहे, लाल चुडीदार पूर्ण डिकंपोज झाली फुगलेली महिला आहे। तिचं वय कमी 35-40 असू शकतं। अच्छा, म्हणजे हा मृतदेह जो आहे तो 5-6 दिवस जरी असेल जुना तरी आपण असं म्हणू शकतो की मग त्या दिवशीची जी बॉडी होती किंवा त्या दिवशी महिला कोसळल्याची जी माहिती मिळाली होती कदाचित ही महिला ती असू शकते का? तीच असू शकते, कारण का नंतर काही घडलंच नाही तसं, तीच महिला असू शकते। किंवा आपण जर असं समजून चाललो की हा मृतदेह तो नाहीये, दुसरी एखादी महिला असेल, तरीही एखादा मृतदेह किंवा एखाद्या व्यक्तीने जर पाण्यामध्ये उडी मारली किंवा तो पडला असेल पाण्यात तर किती दिवसांनी अंदाजे बाहेर येतो तो? तो अंदाजाने 3 दिवसानंतर बाहेर येतो, तिसऱ्या दिवशी बाहेर येतो। म्हणजे ही घटना फार जुनी नसेल? ती जुनी असेल, म्हणजे 5-1 दिवस झाले असतील, 4-5 तेवढे डिकंपोज झाली, त्यामुळे तिला अंदाज लावू शकतो की आपण 5-1 दिवस झाले असतील। नक्कीच आपण बघतोय पोलीस अधिकारी सुद्धा अनेक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। आता सुद्धा एक पथक या ठिकाणी आहे, मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे आणि या महिलेची ओळख पटवण्याचं काम जे ते आता पोलिसांकडून सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। खरं तर ही घटना त्या घटनेशी निगडीत असण्याचं कारण महत्त्वाचं असं की त्यानंतर जसं जीवरक्षकांनीही सांगितलं की त्या दिवशी नंतर कुठेही अशा पद्धतीने महिला पाण्यात पडल्याचं, नदीत पडल्याचं, उडी मारल्याचं किंवा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कुठलीही तशा पद्धतीची खबर पोलिसांपर्यंत आलेली नाही। त्यामुळे कदाचित ही महिला तीच असू शकते जी त्या दिवशी मुठा नदीच्या पात्रामध्ये पडल्याची माहिती मिळाली होती आणि अग्निशमन दलाने मग शोधकार्य केलं होतं, मात्र मृतदेह सापडला नव्हता। मात्र आता हा मृतदेह नेमका कोणाचा आहे आणि का या महिलेने नदीमध्ये उडी घेतली की मग आत्महत्या केलेली आहे, तिला कोणी आणखीन काही तिच्याबरोबर घातपात घडलाय, या सगळ्या दृष्टिकोनातून सध्या पुणे पोलीस जे आहेत ते तपास करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।